नमस्कार मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमातील 36वा दिवस, घटकाचे नाव बँक व सरळ व्याज, उपघटक बँक. प्रथम आपण बँक म्हणजे काय ते पाहू. बँक ही लोकांच्या ठेवी स्वीकारणारी व गरजू व्यक्तींना कर्ज पुरवठा करणारी शासनमान्य संस्था आहे. थोडं समजून घेऊ. या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे, चित्राचं निरीक्षण करा. खालील चित्राचे निरीक्षण कर व खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. ए. वरील चित्र टिंबटिंब आहे. कंसामध्ये 2 पर्याय आहेत, बँकेचे किंवा बाजारचे. तर योग्य उत्तर आहे वरील चित्र बँकेचे आहे. बी. बँक ही एक टिंबटिंब आहे. पर्याय दुकान किंवा संस्था. तर याचं योग्य उत्तर आहे बँक ही एक संस्था आहे. सी. बँक ही एक टिंबटिंब संस्था आहे. पर्याय शैक्षणिक वित्तीय. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे बँक ही एक वित्तीय संस्था आहे. वित्तीय याचा अर्थ जिथे पैसे किंवा आर्थिक देवाणघेवाण होते त्याला वित्तीय संस्था असे म्हणतात. त्यानंतर डी. बँक ही संस्था टिंबटिंब याच्याशी संबंधित आहे. पैसे, धान्य किंवा भाजीपाला. तर याचं योग्य उत्तर आहे बँक ही संस्था पैसे याच्याशी संबंधित आहे, धान्य आणि भाजीपाला नाही. ई. आपले पैसे टिंबटिंब अधिक सुरक्षित राहू शकतात, बँकेत किंवा घरात. तर योग्य उत्तर आहे आपले पैसे बँकेत अधिक सुरक्षित राहू शकतात. चला सराव करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणती कामे आपण बँकेत जाऊन करू शकतो. या ठिकाणी 6 पर्याय दिलेले आहेत. पहा, या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर 2 नंबरचा पर्याय बी, पैसे सुरक्षित ठेवू शकतो. सी, वीज बिल भरू शकतो. त्यानंतर ई, कर्ज घेऊ शकतो. आणि एफ, आर्थिक व्यवहार करू शकतो. ही 4 कार्ये आपण बँकेत जाऊन करू शकतो. हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न दुसरा, तुला माहिती असलेल्या काही बँकांची नावे लिही. या ठिकाणी आपली वेगवेगळी उत्तरे येऊ शकतात. मला माहीत असलेल्या बँकांची नावे लिहिणार आहे. तुम्हाला माहिती असणाऱ्या बँकांची नावे लिहा. मला माहीत असणाऱ्या बँका: बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, महाराष्ट्र बँक इत्यादी. तुम्हाला माहिती असलेल्या बँकांची नावे लिहा. तुझे बँकेत खाते आहे काय? असल्यास खाते क्रमांक लिही. हा तिसरा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा आपले खाते नसते. खाते नसेल तर खाते नाही असे लिहा, आणि खाते असेल तर होय लिहा, आणि असल्यास खाते क्रमांक लिहा. मी उदाहरणार्थ माझा खाते क्रमांक लिहितो आहे: 14 18 15 16 76 34 94 5. त्यानंतर सोडवून पाहू. प्रश्न पहिला, खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. ए. बँकेतील चालू खात्यातून टिंबटिंब रक्कम काढता येते, एकदाच किंवा कितीही वेळा. तर याचं योग्य उत्तर आहे बँकेतील चालू खात्यातून कितीही वेळा रक्कम काढता येते. बी. बँकेतील चालू खात्यातील रकमेवर व्याज टिंबटिंब मिळते किंवा मिळत नाही. तर याचं योग्य उत्तर आहे बँकेतील चालू खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही. त्यानंतर प्रश्न दुसरा, बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदारास कोणत्या सुविधा मिळतात. तर या ठिकाणी पहा, कोणत्या सुविधा मिळतात याचा जर विचार केला तर आपल्याला बचत खाते उघडल्यास ATM कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, तसेच ग्राहक आपले पैसे हवे तेव्हा काढून घेऊ शकतो. तसेच धनादेश, RTGS, NEFT असे मार्ग वापरून इतरांना आपले पैसे आपण देऊ शकतो किंवा त्यांच्याकडून घेऊ शकतो. या सुविधा आपल्याला बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी मिळतात. त्यानंतर प्रश्न तिसरा, अधिक कालावधीसाठी ठेव ठेवल्यावर जास्त व्याज मिळण्यासाठी कोणत्या सोयी असतात.
मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल मुदत ठेव. याला आपण फिक्स्ड डिपॉझिट म्हणतो. म्हणजे काही ठराविक कालावधीसाठी रक्कम बँकेमध्ये आपल्याला ठेवता येते, त्यावर व्याज मिळते. त्या मुदत ठेवीमध्ये अनेक प्रकार आहेत. मासिक मुदत ठेव, त्रैमासिक मुदत ठेव, सहामाही मुदत ठेव, वार्षिक मुदत ठेव किंवा 5 ते 10 वर्षापर्यंत आपण किंवा अधिक वर्षासाठी सुद्धा रक्कम त्या ठिकाणी ठेवू शकतो. याला आपण फिक्स्ड डिपॉझिट असे म्हणतो. यामध्ये आपल्याला आपल्या रकमेवर व्याज मिळते. त्यानंतर दुसरी आवर्ती ठेव, याला आपण रिकरिंग डिपॉझिट असं म्हणतो. तुम्ही पाहिलं असेल, काही लोक बँकेचे जे एजंट असतात दररोज रक्कम जमा करत असतात आणि ती बँकेत नेऊन भरत असतात. त्याला आपण RD असंही म्हणतो, रिकरिंग डिपॉझिट. तर ही रक्कम आहे ती दर दिवशी किंवा दर महिन्याला आपण त्या एजंट थ्रू बँकेत भरू शकतो किंवा आपणही स्वतः जाऊन त्या ठिकाणी भरू शकतो. म्हणजे मुदत ठेव, फिक्स्ड डिपॉझिट आणि आवर्ती ठेव या सोयी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला त्या रकमेवर व्याज मिळते. धन्यवाद.